चे कारण जे आहे, सुदीप जयस्वाल ॲडव्होकेट फाउंडेशन याच्या घोषणेकरिता हे ठिकाण निवडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्यावरती जो हॉल आहे त्या हॉलमध्ये सुदीप जयस्वालजी यांचा सर्वात शेवटचा मोठा कार्यक्रम झाला होता. माझ्या पुस्तकाच्या विमोचनाकरता ते आले होते. खूप चांगला प्रतिसाद आपल्याकडून आणि सर्वांकडून मिळालेला होता आणि सुदीप जयस्वालजी यांच्या आठवणी इथे असल्यामुळे हे ठिकाण आम्ही आजच्या या घोषणेकरता निवडलेलं आहे. आणि सुदीप जयस्वाल हा असे व्यक्तिमत्व होऊन गेले जे इतिहासात अमर राहणार आहे, जे वकिलांच्या क्रांतीसाठी, वकिलांच्या हक्कांच्या लढाईसाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर काम केलं, ज्यांनी आपल्या संपत्तीतला 60% भाग हा नेहमी वकिलांच्या कल्याणाकरता आणि वकिलांच्या उद्धाराकरता वापरला. कोरोनामध्ये लोकांच्या मदती करत असताना स्वतः ते जातीने सर्वीकडे हॉस्पिटल इकडे तिकडे फिरले. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू जरी नैसर्गिक पद्धतीप्रमाणे आपण त्यांना मृत्यू जरी म्हटलं तरी आमच्या सर्वांच्या नजरेमध्ये ते अमर आहेत. त्यांनी वकिलांसाठी केलेले जे कामं आहेत ती कामं अमर आहेत. आजपर्यंत कोणी असं इतके कामं केलेले नाहीत आणि स्वतःचं नाव, प्रतिष्ठा ही दाबावर लावून, पणाला लावून त्यांनी वकिलांसाठी कामं केलेली आहेत. तर अशा व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ ॲडव्होकेट्स फाउंडेशन याची स्थापनेची घोषणा आम्ही आज करतोय. सध्या आमच्या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीचे वारे असल्यामुळे आमचे अनेक वकील मित्र आज येऊ शकलेले नाहीत. जे सुदीप जयस्वालजी यांच्या अति नजीकचे होते, अति जवळचे होते. काही रस्त्यात आहेत. तर त्या सर्वांचाही आम्हाला याबाबतीत पूर्ण पाठिंबा आहे आणि वकिलांच्या उद्धाराकरता आणि वकिलांच्या परिवाराच्या सदस्यांच्या उद्धाराकरता आणि त्यांच्या कामाकरता हे फाउंडेशन सदैव काम करेल. या उद्देशाने हे फाउंडेशन तयार करण्यात येत आहे. सुदीपजी जयस्वाल जेव्हा जिवंत होते तेव्हा हीच कल्पना त्यांच्या डोक्यात होती आणि आम्ही ती कल्पना कागदावर उतरवून धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये संस्था नोंदणीकरता पण अर्ज केलेला होता. परंतु त्या संस्थेच्या नावामध्ये सेंट्रल इंडिया हा शब्द असल्यामुळे आमची नोंदणी फेटाळल्या गेली. परंतु कागदपत्र रेकॉर्डवर आहेत. सुदीपजी जयस्वाल यांचे जे असलेले हेतू ते कोणीही तिथून त्याच्या सर्टिफाईड काढून पाहू शकतात. म्हणजे आज कोणीही नवीन विजन किंवा नवीन ध्येय किंवा नवीन काही आयडिया आणली असं काही नाही. आता सुदीपजी जयस्वाल यांनी जेव्हा मी वकील नव्हतो तेव्हापासून पक्षकारांना न्याय मिळवून देण्याकरता, त्यांच्या वकील मित्रांना न्याय मिळवून देण्याकरता स्वतःवरती त्यांनी गुन्हेसुद्धा घेतले. अनेक ठिकाणी त्यांना हिंसेला समोर जावं लागलं. अनेक ठिकाणी न्यायाधीशांच्या रोषांना समोर जावं लागलं. अनेक ठिकाणी त्यांच्यावर सामाजिकरित्या बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण तरी त्यांनी वकिलांसाठी त्यांचं काम सदैव सुरू ठेवलं आणि शेवटपर्यंत ते वकिलांसाठी लढत राहिले. आम्ही जी संस्था स्थापन करण्याचं ठरवलं होतं ती संस्था त्यावेळेस विदर्भातील संपूर्ण वकिलांना कल्याणकारी संस्था असावी या उद्देशाने ते संस्थेचा उद्देश होतं आणि त्या पद्धतीने त्याचे उद्दिष्ट आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेले होते. त्या फाउंडेशनचं कामसुद्धा आम्ही सध्या नागपूर जिल्ह्यापुरतं सुरू करून संपूर्ण विदर्भात फैलवण्याचा आमचा मानस आहे. त्याकरता आम्ही आपल्या परीने आर्थिक मदत या फाउंडेशनला करणार आहोत आणि याचं काम आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. यामध्ये या फाउंडेशनचे जे काही महत्त्वाचे जे उद्देश आहेत ते आम्ही आजच्या पत्रकार परिषदेचे जे पत्रक आहे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. त्यामध्ये जसं वकिलांची करता टाईम बँक सुरू करण्याची आमची योजना आहे. हा कॉन्सेप्ट आपल्या देशामध्ये पहिल्यांदा कॉन्सेप्ट आहे वकिलांच्या बाबतीत. टाईम बँक हा कॉन्सेप्ट, जेव्हा एखादा वकील काही कारणानिमित्त न्यायालयात येऊ शकत नसेल आणि त्याचं न्यायालयामध्ये प्रकरण असेल, त्याच्या अशिलाचं प्रकरण असेल, तर अशा वेळेस तो व्हॉट्सअप किंवा ईमेलच्या माध्यमाने आमच्या फाउंडेशनला, वकिलांच्या संघटनेला
त्याचा अर्ज पाठवेल, आम्ही त्याची प्रिंटआउट काढून संबंधित न्यायालयामध्ये पोहोचवू, त्याच्या पक्षकाराशी संपर्क न साधता, म्हणजे जेणेकरून त्याचं काम होईल आणि न्यायाधीश महोदय सुद्धा नाराज होणार नाही, त्याच्या प्रकरणाचं नुकसान होणार नाही, त्याच्या अशिलाचं नुकसान होणार नाही. आणि तो जो वेळ जो आमचा वकील सदस्य देईल तो वेळ त्याचा रजिस्टरमध्ये त्याच्या खात्याला लिहिला जाईल आणि ज्याच्याकरता वेळ दिला त्याच्या खात्यातही लिहिला जाईल. तर ज्याच्याकरता वेळ दिला तो व्यक्ती नंतर त्या वेळेची परतफेड करेल दुसऱ्या कोणाकरता किंवा अन्य स्वरूपाने अन्य प्रकारे आई होईल. अरे आहो दूसरी है. अच्छा ठीक है. डॉक्टर साहब आप पीछे तो डॉक्टर साहेब तर ही जी टाईम बँक जी आहे ह्या टाईम बँकच्या बाबतीत अशा प्रकारे त्याची परतफेड करण्यात येईल किंवा अन्य स्वरूपाने त्याची परतफेड करण्यात येईल. त्यानंतर वकिलांकरता नागपुरामध्ये किंवा आपल्याकडे कुठेही वकिलांचं भवन नाही. आम्ही वकील सर्व ठिकाणी आमचं जे बारचं ऑफिस असतं त्या बारच्या ऑफिसला किंवा आमच्या बार रूम्सला तिथे काम करतो. आमच्या वकिलांच्या कल्याणकारी कामाकरता कुठेही स्वतंत्र वकील भवन नाही आणि सरकारने आम्हाला तशी कोणती जागाही दिलेली नाही. ज्या पद्धतीने डॉक्टरांना, इंजिनियर्सला त्यांच्या इन्स्टिट्यूटकरता जागा दिल्या गेलेल्या आहेत, IMA करता जागा दिल्या गेलेल्या आहेत, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकरता जागा दिल्या गेलेल्या आहेत, आपल्या शहरांमध्ये मेडिकल असोसिएशनला जागा दिल्या गेलेल्या आहेत, त्या पद्धतीने वकिलांच्या संघटनेकरता कुठेही वकिलांचं भवन बांधण्याकरता कुठेही जागा दिली गेलेली नाही. तर त्याकरता प्रयास करणं हे आमचं काम राहील. वेळ पडली तर आम्ही आमच्या खिशातनं पैसे जमा करून वकील भवनाची संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आहे. त्यानंतर वकील भवनाप्रमाणेच वकिलांकरता जिमखाना, रिक्रेशनल क्लब तसेच कन्झ्युमर सोसायटी यांची स्थापना करणंसुद्धा आमचा उद्देश आहे आणि सवलतीच्या दरामध्ये तिथे वकिलांना त्या सोयींचा लाभ घेता येईल. अशा सुखसोयी मिळवण्याकरता सदैव आम्ही प्रयत्नरत राहू आणि यामध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण हा विषय असणार नाही की हा इकडचा आहे तो तिकडचा आहे, याच्यामध्ये असा कोणताही भेदभाव असणार नाही आणि त्यामध्ये कोणताही भेदभाव आम्ही करू शकणार नाही, अशा प्रकारची ही संकल्पना आहे. त्यानंतर वकिलांकरता क्रिकेटचं ग्राउंड, सुदीपजी यांचं स्वप्न होतं की वकिलांकरता क्रिकेटचं स्वतंत्र ग्राउंड असावं. त्याकरता आम्ही खंडाळा येथे ग्राउंडसुद्धा बनवलेलं होतं. 7 एकर जागेमध्ये ते ग्राउंड होतं. आता ते ग्राउंड आम्ही शिफ्ट केलेलं आहे. सुदीपजी जयस्वाल यांच्या पत्नी यांनी याकरता विशेष जागा विकत घेऊन तिथे ग्राउंडची निर्मिती सुरू केलेली आहे. तर ते ग्राउंड त्यांनी ॲडव्होकेट्स 11 क्लब जो होता सुदीपजी जयस्वाल यांचा त्याच्याकरता देण्याची त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे. तर ते ग्राउंडसुद्धा वकिलांकरता उपयोगात पडणार आहे. तिथेसुद्धा आम्ही रिक्रेशनल क्लब आणि जिमखाना आणि कन्झ्युमर सोसायटी हे तिथेसुद्धा आम्ही स्थापन करणार आहोत. तर अशा प्रकारे हे फाउंडेशनचं काम सुरू राहील. त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रातले सर्वात मोठा जो आमच्यातला आहे डॉक्टर साहेब, याचप्रमाणे सर्व क्षेत्रातले आळशी, कामचोर, त्यानंतर अकार्यक्षम आणि काम टाळणारे घाबरट अधिकारी नागपूर शहरात आणि प्रत्येक ठिकाणी येतील त्यांचा डाटाबेस तयार करणं, जेणेकरून आम्ही वकील यांना, वकील बांधवांना त्याचा डाटा रेडीमेड उपलब्ध व्हावा. ज्यांच्याशी आम्ही आमच्या पक्षकाराचं काम त्यांच्याकडे जेव्हा घेऊन जाऊ, अशिलाचं काम त्यांच्याकडे घेऊन जाऊ, तेव्हा त्यांनी यापूर्वी दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काय काम केलेलं आहे, कशा पद्धतीने लोकांना ट्रीट केलेलं आहे किंवा त्यांच्याविषयी काय तक्रारी होत्या त्याचा डाटाबेस ऑलरेडी त्याची माहिती आमच्या डाटाबेसमध्ये असणार. त्याप्रमाणे त्याची माहिती आम्हाला आधीच मिळणार. जनरली कसं झालेलं आहे की मुंबई, पुणे या भागामध्ये जो एखादा अधिकारी
प्रॉब्लेमॅटिक असतो किंवा कामचोर असतो किंवा त्याच्या विरोधात अनेक एलिगेशन असतात, तर त्याला नागपूर विभागामध्ये, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये, नागपूर विभागामध्ये पाठवलं जातं. म्हणजे बाहेरचा कचरा आमच्याकडे जमा करून ठेवण्याचं आम्ही काम ठेवलेलं नाही किंवा आम्ही तो कचरा का सहन करायचा. त्याच्यामुळे त्याचा डाटाबेस आमच्याकडे आम्ही तयार करण्याचं काम करू. म्हणजे त्यांनी इथे येऊन समस्या निर्माण करण्याच्या पूर्वी, भानगडी निर्माण करण्याच्या पूर्वीच त्याच्या बाबतीत त्याची हिस्ट्री इथे असायला पाहिजे. आणि प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत आहे की आम्ही सबस्टँडर्ड लोक आम्ही सहन करायचा ठेका घेतलेला नाही. त्याच्यामुळे वकिलांनी त्याच्यासाठी का त्रास सहन करून घ्यायचा आणि आपल्या अशिलावर का अन्याय होऊ द्यायचा हे टाळण्यासाठी ही आमची योजना आहे. त्याचप्रमाणे फाउंडेशनचे जे कोणी सदस्य आहेत त्यांच्या कोण्या वकिलाचा जे कुठे जर समजा दुर्दैवी काही अपघात झाला, त्याचा दुर्दैवी अंत झाला, तशा परिस्थितीमध्ये त्याचं जे कुटुंब असतं ते विना आधाराचं असतं. आधाराशिवाय असल्यामुळे समाजातील इतर दुष्ट प्रवृत्तीचे लोक त्यांच्यावरती अनेक प्रकारे अन्याय करतात, त्यांचे हक्क बळकावण्याचे प्रकार करतात. तर आमच्या फाउंडेशनचे सदस्य जे आहेत त्यांना विनामूल्य सर्व प्रकारची मदत, सर्व कायदेशीर मदत आम्ही करणार आहोत. आणि ही जी मदत आहे ते आम्ही फीशिवाय किंवा त्यांच्याकडून कसलाही मोबदला घेतल्याशिवाय, आमची हे वचननामा राहील त्यांना की त्यांच्याकडनं आम्ही कसलाही मोबदला घेणार नाही, कसल्याही स्वरूपात घेणार नाही, फीशिवाय आम्ही त्यांना मदत करणार आहोत. या फाउंडेशनचे जे सदस्य आहेत ते याकरता लागणारा जो खर्च रक्कम जी आहे ते फाउंडेशनचे सदस्य आमच्यातूनच देणगी निर्माण करून सहकार्य व श्रमदानातून आम्ही करू. त्यानंतर महोदय, या सर्व वकील महोदयांवर होणारे सर्व अन्याय व त्यांचे कर्तव्यनिष्ठ न्यायक्षेत्रातील होणारे आमच्या न्यायाधीशांवर होणारे अन्याय यांच्याविरुद्ध सुद्धा आवाज उचलण्याचं काम आमचं फाउंडेशन करेल. अनेकदा काय होतं की एखादा न्यायाधीश खूप चांगलं काम करतो, परंतु कुणाला एखाद्या विशिष्ट विचारशक्तीला ते पटलं नाही तर त्या न्यायाधीशाच्या विरोधात तक्रारी करण्यात येतात. त्या न्यायाधीशाला त्याचा बचाव करणारं कोणीही नसतं. सुदीपजी जयस्वाल यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही न्यायमूर्ती श्री हक साहेब यांची जेव्हा येथून बदली करण्यात आली होती तेव्हा आम्ही सर्वांनी 1000 मेंबर्सनी सह्या करून आम्ही निवेदन मान्य मुख्य न्यायाधीश महोदय यांना मुंबई यांना पाठवलं होतं. नंतर आमच्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली होती. त्यानंतर श्रीमती पुष्पा गनेडीवाला यांच्याविरुद्ध जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला तेव्हा सुद्धा आम्ही आवाज उचलण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा आम्हाला यश मिळालं, अनेकदा यश मिळालं नाही. आणि त्यांचा जेवढाही कालखंड होता ते पदाधिकारी असो, DBAचे किंवा नसो, तरी ते सदैव प्रभावशाली होते, प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. त्यांचा सर्व ठिकाणी आदर व्हायचा आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान असायचा. आणि कोणत्याही वकिलाच्या समस्येकरता ते अर्ध्या रात्री धावून यायचे. माझ्याकरता सुद्धा ते आणि आमचे कमल सतुजा साहेब अनेकदा आपला वेळातला वेळ काढून धावून आले. आमचे वकील मित्र राठोड साहेब, त्याच्यानंतर परमारजी सुद्धा अनेकदा धावून आले. हे सर्व जे आम्ही शिकलो याची सुरुवात सुदीपजी जयस्वाल यांच्यापासून झाली. तर आणि आम्ही सर्व त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान सन्मान द्यायचो, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान्य करायचो आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये कोणीही स्वार्थ कधीही पाहिलेला नाही. आणि कोणीही हे म्हणू शकणार नाही की त्यांनी स्वार्थी पद्धतीने आपले आयुष्य जगले. त्यांनी त्यांच्या संपत्तीतला 100% वाटापैकी 60% जेवढी त्यांची कमाई होती, त्यांचा मेहनतानं जो त्यांना मिळायचा त्याच्यातला 60% रक्कम ते वकिलाच्या कल्याणावरती खर्च करायचे, वकिलांसाठी खर्च करायचे. ज्युनियर ॲडव्होकेट्सला सुद्धा वाचवण्याचे काम ते करायचे. पोलिसांच्या हल्ल्यापासून सुद्धा वाचवायचे. त्याच्याकरता त्यांच्यावरती अनेकदा पोलीस केसेस सुद्धा झाल्या. तर अशा पद्धतीने त्यांनी सर्वांना सर्व वेळेस मदत केली. तर अशा व्यक्तीच्या ज्या आठवणी आहेत त्या सदैव संस्मरणात असाव्यात व त्यांनी केलेले कामं हे सदैव सुरू ठेवावे हा आमचा उद्देश आहे. आता याच्यात सर्वात महत्त्वाचा नवीन मुद्दा असा आहे की वकिलांनी कोर्ट अधिकारी म्हणून न्यायालयात व सरकारी अधिकारी यांच्यासमोर बाजू मांडताना त्यांना तासनतास उभं राहावं लागतं. कायद्यामध्ये असं कुठेही नाही की त्यांनी तासनतास उभं राहावं किंवा उभं राहूनच आर्ग्युमेंट करावं.
ही आपली भारतीय पद्धत आहे की आपण उभं राहून माननीय न्यायालयाला सन्मान देतो, परंतु जर तासनतास उभं राहायचं असेल तर त्या वकिलांना एक प्रकारची ही शिक्षा असते आणि त्याचा असर त्यांच्या बाजू मांडण्यावर पडतो आणि अप्रत्यक्षपणे पक्षकारावर सुद्धा अन्याय होतो. यापूर्वी याच्या बाबतीत संशोधन केलं गेलेलं आहे की अशी कायद्यात कुठेही तरतूद नाही, फक्त न्यायालयीन एटिकेटचा भाग आहे. तर मान्य न्यायालयामध्ये बाजू मांडताना सर्वात आधी न्यायालयासमक्ष उभे राहून नंतर त्यांना मानसन्मान देऊन नंतर बसून बाजू मांडण्याची जी पद्धत सुरू करण्याकरता आम्ही मान्य उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या सोबत सुद्धा पाठपुरावा करणे, त्याचप्रमाणे अनेक न्यायालयांमध्ये वकिलांना फाईल ठेवण्याकरिता टेबलसुद्धा नसतो, वरती डायसच्या समोरसुद्धा बरोबर जागा नसते आणि वकील अशा अडचणीमध्ये आपलं अशिलाकरता कठीण परिस्थितीमध्ये ते काम करतात आणि पर्यायाने असा असर जो आहे तो त्यांच्या बाजू मांडण्यावरती पडतो. तर या अशा प्रकारच्या ज्या सर्व अडचणी ज्या आहेत या बाबतीत उपाययोजना करण्याकरता आमची जी फाउंडेशन राहील ही सदैव प्रयत्नरत राहील. याकरता वरिष्ठ न्यायमूर्तींना निवेदन देणे तसेच पिटिशन दाखल करणे हे सुद्धा काम हे फाउंडेशन करेल. त्यानंतर वकिलांवरील वाढणारे हल्ले, बार कौन्सिल व पोलिसात वकिलांविरुद्ध होणाऱ्या खोट्या तक्रारी यांच्या विरोधामध्ये दंडनीय कायदा तयार करणे याची सुद्धा मागणी शासनाकडे फाउंडेशन करेल. याकरता सुद्धा हे फाउंडेशन काम करेल. इत्यादी प्रकारचे जे हेतू आहेत ते आमचे फाउंडेशन करेल वेळेनुसार. तर अशा सर्व चांगल्या गोष्टीची सुरुवात व्हावी म्हणून मी ह्या फाउंडेशनच्या स्थापनेची घोषणा करण्याकरता आपण सर्वांना आज इथे आमंत्रित केलेलं आहे आणि कालांतराने हळूहळू करत याच्यामध्ये आम्ही सामान्य जनतेचा सुद्धा सहभाग याच्यात घेणार आहोत आणि जेणेकरून न्यायसंस्थेचा फायदा हा नागरिकांपर्यंत सुद्धा वकिलांच्या माध्यमाने पोहोचावा हा आमचा हेतू राहील. हे आमच्या फाउंडेशनचं काम राहील. तर अशा परिस्थितीमध्ये या फाउंडेशनच्या कामाकरता आणि फाउंडेशनच्या विचारांच्या प्रचार प्रसाराकरता आपण सर्वांची आपल्या माध्यमांच्या माध्यमाने प्रचार प्रसार होण्याकरता आमची आपल्याला विनंती आहे. अशी या आजच्या प्रेस वार्ताचा उद्देश होता. आपण सर्व याकरता इथे आलात आणि आम्हाला वेळ दिलात. या बाबतीत माझे मित्र श्री राठोड साहेब हे सुद्धा या विषयावरती आम्हाला त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिलेली आहेत आणि आमच्या जे वरिष्ठ मित्र जे आहेत श्री सतुजा साहेब हे सदैव आमच्यासोबत आहेत आणि श्री परमारजी जे आहेत ते यांच्याकडे आम्ही या संस्थेचं मॅक्सिमम काम जे आहे ते हिशोबाचं काम असेल, सर्व ऑर्गनायझेशनचं काम असेल, हे सर्व काम करण्याची आमची तयारी श्री परमारजी यांनी दर्शवलेली आहे. त्यानंतर आमचे इतर मित्र जे आहेत, आज अनेक मित्र आमचे येऊ शकलेले नाहीत, तर ते सुद्धा या कामाकरता मदत करणार आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि समाजामध्ये चोखारीजी सारखे जे समाजकार्य करणारे जे नेते मंडळी आहे ती सुद्धा यांच्याकडून सुद्धा आम्हाला आमच्या वकिलांच्या करता कल्याणकारी योजनांमध्ये समाजाकडून कसा फायदा होता येईल याची आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. चोखारीजींच्या घरी 2-2 वकील आहेत, ते वकील कुटुंबाचा भाग आहेत. तर आमच्या फाउंडेशनचा फायदा वकील कुटुंबाच्या सदस्यांना सुद्धा मिळावा हा सुद्धा आमचा उद्देश आहे. तर याकरता आम्ही आपलं सर्वांचं सुद्धा सहकार्य अपेक्षितो ही आपल्या सर्वांस आमची विनंती आहे. माझे जे मित्र आहेत श्री कौशल त्रिवेदीजी वकील साहेब यांना सुधीरजी जयस्वाल यांच्या कामाच्या विषयी, यांच्या स्मृतींविषयी 2 मिनिटं बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सुदीप जायसवाल जी के बारे में मुझे इतना पता है कि कोर्ट में हमेशा सेक्शन वाइज, आर्टिकल वाइज जजेस से कैसे अपने क्लाइंट के लिए लड़ना और
जब कभी कोई भी वकील कोई मुसीबत में रहा तो सुदीप जायसवाल जी ने इतने जोर के आवाज निकाली कि पूरे बार में आवाज आती थी। इतनी बड़ी बिल्डिंग में हर फ्लोर में आवाज आती थी कि सुदीप जायसवाल जी ने इस कोर्ट में आज इस वकील के लिए ऐसा ऐसा उन्होंने किया। दूसरा, एक वक्त अपने यहाँ अक्कू यादव वाला कांड हुआ था, सभी को याद होगा। हमारे कुछ वकील भाई उसमें हथकड़ी बांध के उनको पुलिस वालों ने लाया था, तो वो इस चीज को भी गुस्सा करते थे कि वकील को हथकड़ी लगाने की तुम्हारी ताकत कैसी है। कायदे को किस तरीके से बाहर कोर्ट रूम के बाहर भी अगर कोई वकील उनको इस तरीके से अगर दिख जाए तो उसके लिए भी लड़ पड़ते थे। और ये तो कोर्ट की बात हो गई जिसमें वकील लोग तकलीफ में आते तो वो कैसे अपनी सच्चाई की आवाज उठाते थे। दूसरा, कोर्ट प्रेमाइसेस में अगर कोई वकील का अपमान भी हुआ और उनके सामने हो रहा है तो वो किसी चीज को डरते नहीं थे। तो आज हमारा सबका वकील दोस्तों का ये दायित्व बनता है कि उनके जो उद्देश्य थे आज हम लोगों ने उसको, आज हमारे बीच में भले वो चले गए लेकिन वकीलों के फेवर के लिए सारी चीजें जो वो चिल्लाते थे आज हम लोगों ने सबने मिलकर एक अच्छा निर्णय सतीश भैया के कारण लिया गया है, परमार जी के और सबके लिए। तो ये जो सिलसिला आगे चले गए बहुत अच्छा है, वकीलों के हित के लिए बहुत अच्छी बात है। जिस तरीके से अन्याय होता था और सुदीप जी उसके लिए खड़े हो जाते थे, आज ये उनके लिए एक श्रद्धांजलि जैसा रूप रहेगा और बहुत अच्छा कार्य शुरू होने जा रहा है। इसी के लिए मैं आप लोगों को एक बेस्ट ऑफ लक कहता हूँ और हम सभी लोगों ने इसके लिए आगे आना चाहिए। सारे वकीलों ने एक में का हाथ मजबूत करना चाहिए। ॲडव्होकेट वरिष्ठ अधिवक्ता श्री लुबेनजी मेश्राम हे सुद्धा त्यांचे 2 शब्द सुदीप जायसवाल यांना कोण ओळखत नव्हतं असा कोणता भागच नव्हता। पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती होती। नुसतं आर्ग्युमेंट किंवा क्लायंटच्या भांडणासाठी नाही तर प्रत्येक वकिलाच्या हितासाठी ते नेहमी काम करत राहिले। आणि त्यांच्या मृत्यूनंतर जे आता हे फाउंडेशन सतीश मुखी यांनी जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजन आणि त्या फाउंडेशनसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच वाटचाल असं पुढं करत राहावं अशी त्यांना शुभेच्छा। ॲडव्होकेट वरिष्ठ अधिवक्ता श्री परमारजी हे सुद्धा 2 शब्द या विषयावर सांगतील। जितना शॉर्टली बताना ये सब ठीक है। सब कैसे रहेगा, सब ट्रांसपेरेंट रहेगा पैसा। नमस्कार, मुझे जो जिम्मेदारी दी गई है कि इसका अकाउंटिंग मुझे रखना है और बाकी ऑर्गेनाइजेशंस को भी मैनेज करना है, तो मैं इतना वो एक्सेप्ट करता हूँ और ये रहेगा कि इतना ट्रांसपेरेंट रहेगा कि किसी भी मेंबर्स को कभी भी अकाउंटिंग के बारे में किसी भी तरह की समस्या नहीं होगी। और जहाँ तक सुदीप जायसवाल जी का सवाल है, मेरे और उनकी जो है ये पता चला कि जब मेरा तो बहुत छोटा सा कार्यकाल है, लेकिन उस समय मैंने ये देखा पहले दिन से ही कि वो हमेशा वकीलों के लिए लड़ते थे। वकीलों के लिए वो उनके ऊपर गुने भी रजिस्टर्ड हुए, उन्होंने वकीलों की रक्षा करने के लिए, वकीलों के लिए डिफेंड करने के लिए। तो अभी उनकी एक जो जाने से जो एक वैक्यूम हुआ है, वो वैक्यूम को हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं। धन्यवाद। एक समाजसेवकाच्या नजरेतून आणि वकिलांचे कुटुंब सदस्य या नजरेतून व सुदीप जायसवालजी यांच्याविषयी काय त्यांचं व्यक्तिमत्व होतं हे आम्ही श्री चोखारीजी यांच्याकडनं समजून 2 मिनिटात समजून घेण्यास अशा ती बोला। आज सुदीप जायसवाल फाउंडेशन प्रेस नोट आलेली आहे आणि माझा सुदीप जायसवालशी संबंध माझी मिसेस वकील असल्यामुळे आला आणि मी जेव्हा जेव्हा कोर्टात घेत असे तर सुदीप जर दिसला
माझी गाडी कशी लावायची त्याच्यासाठी तो धावून येतो. अध्यक्ष असताना त्याला पाहिलेलं आहे आणि ती ऍक्टिव्हिटी आणि अनेक बाबतीत तो लोकांच्या सेवेसाठी धावणारा वकील आणि एवढा ऍक्टिव्ह वकील. तर त्यांनी मिश्राम साहेबांनी सांगितलं की त्याचं महाराष्ट्रभर नाव होतं, खरं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यावेळी क्रिकेट वगैरे काही त्याचं प्रकरण चालायचं, पण मला तेवढी पर्सनल हे जाणीव नव्हती त्यावेळी. पण एक चांगला वकील आणि क्लायंट आणि वकिलांसाठी लढवाई या वकील म्हणून त्याला होता. आणि त्यांचा अकस्मात कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. त्यावेळी मला ॲडव्होकेट लांबट सरांचा विषय आला, त्यावेळी ते कळलं. आणि आज बरेच वकिलांनी एक्सप्रेस केलं की तिथे काहीतरी लॅक्युना आहे लोकांच्या वकिलांच्या सेवेसाठी. वकील साहेबांनी पॉईंट मांडला की वकिलाला उभं राहावं लागतं, तो पण पॉईंट एकदम ग्राह्य धरला पाहिजे. बरेच मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, त्याचं समर्थन करतो. आणि सुदीप जयस्वालचा एक चांगला सपोर्टर म्हणून आपण जी काही सेवा मला द्याल ती करायला मी तयार आहे. श्री राठोड साहेब, राठोड गुरुजी हे शिक्षण क्षेत्रातनं वकील क्षेत्रात आले. त्यांचाही सुदीप जयस्वालजी यांचा कार्यकाळ त्यांनी पाहिलेला आहे. राठोड साहेब आपले मत त्याविषयी जाहीर करतात. साथियों, आदमी मुसाफिर होता है, आता जाता अपनी यादें छोड़ जाता है. एक बार क्या हुआ कि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर स्कूल में पढ़ाई कर रहे थे और एक बोर्ड पर लिखा हुआ था कि आदमी माणूस मेल्यानंतर त्यांचा विचार सुद्धा जिवंत राहतो. बाबासाहेबांनी बोललं की आदमी मेल्यानंतर त्याचा विचार पण मरतोय. त्या विचारावर प्रचार प्रसार जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत तो विचार लोकांपर्यंत जात नाही. आज त्या विचारांची प्रचार प्रसार इथे असल्यामुळे त्या सुदीप जयस्वालला जिवंत करण्याचं काम त्यांनी प्रत्यक्ष जीवनात केलेलं कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावाने म्हणा, त्यांची सतत आठवण राहावी म्हणून सरांनी म्हटलं की त्याच्या मिसेसनी 7 एकर जमिनी सुद्धा त्या खेळण्यासाठी मैदानासाठी दिल्या गेली. ज्या जयस्वालांनी जे आपल्या जीवनामध्ये जे जी कामं केल्या गेली त्या कामाची उजळणी करून त्याला पाठपुरावा करून त्या कामानिमित्ताने समाजामधील किंवा त्या वकील क्षेत्रात येणाऱ्या ज्युनियर वकिलांना किंवा नवीन वकिलांना सुद्धा वकील म्हणून बनवण्याची किंवा त्यांच्या नावाने जे जे प्रकारचं जी घटना घडली त्याला उजाळा देण्याचं काम या वकील मित्राचा जो आज त्यांचा सुदीप फाउंडेशन निर्माण होतोय, त्या फाउंडेशनच्या निर्माणी जेव्हा जेव्हा कामाची आठवण होईल, काम करण्यात येईल तेव्हा त्याची आठवण होईल. खरोखर या फाउंडेशनचा आपण पहिल्यांदा आभार व्यक्त करावं. याच्या भविष्यासाठी आपण सर्व सहकार्याने त्यांना मदत करावी. प्रत्येकाने आपापले काम विभागून घेतलेले आहे. पुढील वर्षी याच दिवशी तुम्हाला त्याचं एक ऑडिट दिसेल की 1 वर्षामध्ये या ज्या फाउंडेशननी काय केलं गेलं त्या फाउंडेशनची भविष्य घडवू आणि अशा प्रकारची अशा अपेक्षा करू आणि त्या कार्याला उजाळा देऊ ही अपेक्षा आहे. सर्वात शेवटी त्या काळातील अधिवक्ता ज्यांनी सुदीपजींना अत्यंत जवळून पाहिलेले आहेत ते आपले 2 शब्द श्री यादव साहेब आपल्यासमोर जाहीर करतात. दोस्तों नमस्कार. मैं 1999 में वकालत में जब आया उस वक्त वकीलों की जो स्थिति थी या परिस्थिति बोल लो या ये कह लो कि किसी के इस चीज़ को अपोज करने के लिए वो ताकत नहीं थी. बाद में जब सुदीप भाई ने अपने समय में आकर हर चीज़ को अपने ऊपर लिया, किसी भी वकील के लिए अगर कुछ घटना हो जाती थी वो आके खड़े हो जाते थे. यहाँ तक कि उनके ऊपर केस भी कई दाखिल हुए थे. और वकील जो संगठन है DBA उसको चलाने के लिए सुदीप भाई ने जो कार्य किया आज मुझे बड़ा अच्छा लग रहा है कि उनके नाम से एक फाउंडेशन तैयार हो रहा है. और जो भी कार्य उनके मन में थे वो शायद ये फाउंडेशन पूरा कर पाएगा ऐसा मैं उम्मीद करता हूँ. आपण आज इथे आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला याकरता आम्ही आपण सर्वांचे हार्दिक आभारी आहोत. आणि आम्ही आपल्याला पुन्हा पुढील वर्षी आमच्या या फाउंडेशनबद्दल माहिती देण्याकरता पुन्हा आमंत्रित करू.
आणि आपण याल ही अपेक्षा ठेवून आपला आज आम्ही नमस्कार देतो.